रामकृष्ण हरे। महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम। सज्जन हो, आपण पंढरीची वारी या विषयावर आत्तापर्यंत 25 व्हिडिओ केलेले आहेत। प्रत्येक व्हिडिओमध्ये जो अभंग आपण विवरणासाठी घेतलेला आहे तो अभंग एकतर पंढरीचं महात्म्य सांगणारा असेल किंवा वारकरी वैष्णव संत यांचं वर्णन करणारा असेल। कारण या दोनच गोष्टी महत्त्वाच्या आहेत की साधू संतांनी पंढरीचं महात्म्य वर्णन केलेलं आहे आणि त्यांनीच संतांचं महात्म्य वर्णन केलेलं आहे। या दोनच गोष्टी तारक आहेत। संत संग देई सदा असं तुकाराम महाराज म्हणतात आणि त्यांनीच पंढरीचा वास अनेक अभंगामध्ये सांगितलेला आहे। 25 अभंगाचं विवरण आपण आत्तापर्यंत केलं। आज गुरुपौर्णिमा, सर्वांना माझ्या हार्दिक शुभेच्छा। आज आपण पंढरीची वारी या विषयाचा समारोप करीत आहोत आणि समारोप म्हटला की तो जसं काल्याचं कीर्तन, आणि काल्याचं कीर्तन कधी आपण करतो तर आपली वारकऱ्यांची परंपरा अशी आहे की 7 दिवस सप्ताह झाला की शेवटच्या दिवशी काल्याचं कीर्तन असतं आणि काल्याच्या कीर्तनाने त्या सगळ्या सप्ताहाची परिसांगता होत असते। तेव्हा आपल्या या 20-25 दिवसाचा हा जो प्रवास आहे वारीचा, अभंगाचा आणि अभंग विवरणाचा, निरूपणाचा, तर तो आज शेवट म्हणून आपण एक काल्याचं कीर्तन या स्वरूपामध्ये 10-15 मिनिटांमध्ये आपला विषय मांडणार आहोत। तर काल्याचं कीर्तन म्हणजे काय असतं की काल्याचं कीर्तन म्हणजे त्याचं एक तंत्र ठरलेलं आहे की कोणतेही अभंग मधून जरी घेतले 7 दिवस, आता त्यातही थोडी सुधारणा लोकांनी केलेली आहे की पहिला दिवस सप्ताहाचा असेल तर नामपर अभंग घ्यावा, शेवटचा जर दिवस असेल तर मागणीपर घ्यावा वगैरे वगैरे, असं हे अलीकडे लोकांनी ह्या सूचना केलेल्या आहेत आणि त्याप्रमाणे हळूहळू ती परंपरा रुजत चाललेली आहे। पण काल्याचं कीर्तन शेवटचं म्हटलं की त्याच्यावर गवळणच घ्यायची आणि गवळणीचं जे चरित्र आहे म्हणजे भावार्थ आहे तो अगोदर सांगायचा आणि नंतर उत्तरार्धामध्ये चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळे, केले देवे गोकुळे, केले देवे गोकुळे, चरित्र गोकुळातलं सांगायचं उत्तरार्धामध्ये आणि नंतर मग दहीहंडी बांधल्या जाते। दहीहंडी नसेल तरी काल्याचा प्रसाद असतो लाह्याचा, तो सगळ्यांना वाटला जातो, तो काल्याचा अभंग म्हटला जातो। असा हा प्रवास त्या काल्याच्या कीर्तनाचा असतो आणि त्याच्यासाठी एक गवळण घेतल्या जाते। उदाहरणार्थ आपण एक झलक म्हणून त्या कार्यक्रमाची रूपरेषा एक 10-15 मिनिटांमध्ये मांडण्याचा प्रयत्न करत आहोत। त्याहीपेक्षा कमी करता आलं आपल्या तर करूया, आपला जास्त वेळ जायला नको। तेव्हा आज काल्याच्या कीर्तनासाठी आपण जी गवळण घेतो आहोत ते तुकाराम महाराजांची आहे। कोणी एकी भुलले नारे, विकिता गोरस घ्या म्हणे हरी, देखिला डोळा बैसला मनी। एक गवळण मथुरेच्या बाजारला दही दूध विकण्यासाठी चाललेली होती। जाता जाता त्या नंदराजाचा जो महाल होता, घर होतं, त्या पुढचा भाग जो असतो त्याला ओटा आपण म्हणतो, तर त्या ओट्यावर भगवान गोपाल कृष्ण असं खेळत होते आणि खेळत असताना यशोदा मैया तिथे जवळपास नव्हते आणि मग या गवळणीने त्या कृष्णाला निहाळून बघितलं। देखिले या वेधो लावी बैसे जीवी जडोनी, आणि त्या कृष्णाला पाहिल्यानंतर ती एकदम चकित आणि भावविभोर झाली आणि भावविभोर होऊन तिच्या अंतःकरणामध्ये ती सावळे सुकुमार सुंदर मूर्ती बसली आणि ती तशीच पुढे दहीदूध विकण्यासाठी गेली आणि गेल्यानंतर पुढे तिची अवस्था कशी कशी झाली ते या गवळणीमध्ये तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे। कोणी एकी भुलले नारे, कोणी एकी, कोणीतरी एक नारी म्हणजे स्त्री भुलली असं तुकाराम महाराज म्हणतात। भुलली म्हणजे ते स्वरूपाला मोहित झाली आणि तसंच ती नादामध्ये
मथुरेच्या बाजाराकडे गेली आणि त्या बाजारामध्ये रोज जे दही दूध विकण्यासाठी आरोळ्या द्याव्या लागायच्या ना. दही घ्या, दूध घ्या, लोणी घ्या, तूप घ्या असं ती ओरडायची. पण आज वेगळंच ओरडायला लागली. ती म्हणायची, गोविंदो घ्या कोणी दामोदर घ्या गे, तव तव हासते मथुरेच्या गे, गोविंदो घ्या कोणी दामोदर घ्या गे, अशी ओरडायला लागली. ते हसायला लागले सगळ्या गवळणी. अगं म्हणले, तुझं का डोकं फिरलंय काय? बायक दुसरे पोरे ओरडायला लागले, डोकं फिरलं या बाईचं, डोकं फिरलं का काय म्हणले तुझं, आज काय ओरडतेस तू? आणि मग ती थोडी भानावर आली आणि मग तुकाराम महाराजांचं वर्णन करतात त्या अवस्थेचं. देखिला डोळा बैसला मनी, हे असं काय झालं तिला? तिच्या डोळ्याने जे श्रीकृष्णाचं रूप पाहिलं होतं ना, ते मनात बसलं आणि मनात बसल्यानंतर तेच वदनी उच्चारी, तोच वदन म्हणजे तेच डोळ्यामध्ये बसलेलं रूप उच्चारायला लागली. म्हणजे पोटात होतं, हृदयात होतं, ते ओठामध्ये यायला लागलं. तोच वदनी उच्चारी, देखिला डोळा बैसला मनी. असं का होतं? अशी अवस्था कशी झाली त्याची? तिसऱ्या चरणामध्ये तुकाराम महाराज म्हणतात, आपुलियाचा विसर भोळा, गोविंद कळा कौतुके. आपलं विसरून जातं आणि गोविंद आपल्या मनात बसतो. म्हणजे पहिलं गेलं तर गोविंद आत शिरतो आणि मग गोविंदाच्या कळा सुरू होतात, म्हणजे गोविंदाच्या लीला सुरू होतात. मनुष्य आनंदी होतो, आनंदामध्ये नाचू लागतो. गोविंद गोविंद म्हणा लागली या छंद, मग गोविंद ते काया भेद नाही देवातया. आनंदले मन प्रेमे पाझरती लोचन, तुका म्हणे आळी जीवे नुरेची वेगळी. अशी स्थिती त्या भक्ताची होऊन जाते. तसंच या गोपिकेला झालं. आपला विसर झाला आणि गोविंदाच्या कळा कौतुके असं म्हटले तुकाराम महाराजांनी. तुका म्हणे हासे जन नाही कान तये ठाई. त्या गोकुळीच्या बाकीच्या बाया हसायला लागल्या की आज दही दूध घ्या म्हणण्याच्या ऐवजी गोविंद घ्या कोणी मग दामोदर घ्या गे म्हणती. तर ते हसत होते, पण तिचं लक्ष त्या हसण्याकडे नव्हतं. कारण लोक कशालाही पण हसतात, चांगलं असलं तरी हसतात, वाईट असलं तरी हसतात. तेव्हा लोक तितका ओक आहे, लोकांकडे पाहून आपलं चांगलं आपण सोडून देऊ नये. तुका म्हणे हासे जन नाही कान तये ठाई. तिचं तिकडं लक्ष नव्हतं, तिचं लक्ष अंतरित होतं. तिचं लक्ष आपल्या भगवान गोपालकृष्णाचं जे चित्र तिने उभा केलं होतं आपल्या हृदयामध्ये, त्याच्यात ती रममान झाली होती. असा हा गवळणीचा भावार्थ आहे. याची पार्श्वभूमी आहे की गोकुळातलं चरित्र सांगावं. आता मग हा भावार्थ झाला की मध्ये विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये हा भजनाचा प्रकार घ्यावा लागतो. आणि विठोबा रखुमाई झाल्यानंतर मग चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. गोकुळातल्या ज्या लीला आहेत, दहीदूध चोरण्याच्या असतील, गोपींच्या खोड्या असतील, या सगळ्या गोष्टी सांगायच्या. आणि मग गोपी सगळ्या एकत्र येतात, यशोदेला सांगतात की हे तुझ्या कृष्णाला तू आवर घाल. कृष्णाला सांगावे यशोदे, कृष्णाला सांगावे गोकुळे राहावे का जावे, गोकुळे राहावे का जावे. कृष्णाला सांग तुझ्या गोकुळात राहावं का जावं, असं आम्हाला करून सोडलंय. कृष्णाला बोलून घेतलं यशोदेने. कृष्णा काय म्हणतात त्या गवळणी? म्हणले आई टेन्शन नको घेऊ, या दिसतात तेवढ्या सोप्या नाही आहेत. हां ते काय नाही म्हणाले, रोजच्या रोज या सगळे मोर्चे अंगणामध्ये येता येतात, मला पेरसन करून सोडतायत, मला त्रास होतो आहे मला. हां तर तो आता गोकुळात नाही राहायचं, काय करायचं? कुंजवनात जायचं गाई चारायला. ठीक आहे म्हणाले. हां यशोदेने कृष्णाला बजावलं. म्हणले हे बघ तू आता उद्यापासून राहणं जा. हां तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. संध्याकाळी मिटिंग घेतली कृष्णाने आणि सगळ्या गोपाळांना सांगितलं, हे बघा आईची आज्ञा आहे,
आता उद्यापासून आपल्या सगळ्या गायी चारण्यासाठी वृंदावनात जायचं आहे. 8ला सगळ्यांनी गाया चारून आपले शिदोऱ्या घेऊन तिथे रानामध्ये गेले. दुपारची वेळ झाली, सगळ्या गायी चारायला सोडल्या होत्या. सगळ्या दुपारच्या वेळेला गायी एकत्र केल्या, वटवृक्षाखाली सगळ्या गायी बसल्या आणि सगळ्यांनी आपापल्या शिदोऱ्या सोडल्या आणि एकत्र काला केला. आणि तो मुदा घेवो निया करी, पेंध्या वाटितो शिदोरी, भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. आणि त्या पेंद्याच्या हस्ते सगळ्यांना तो काला वाटण्यात आला. तो का म्हणे काला जिही अभेद देखिला, तो का म्हणे काला वैकुंठी दुर्लभ, विशेष हा लाभ संत संगे. सगळ्यांनी तो काला खाल्ला. गोपाळ काला गोड झाला, गोपाळांनी गोड केला, असा तो काल्याचा प्रसंग तिथे कुंजवनामध्ये झाला. अशा हा काल्याच्या अभंगाचा भावार्थ होतो. मग तोच प्रकार आत्तापर्यंत वारकरी जपत आलेले आहेत. काही गावामध्ये दहीहंडी बांधतात आणि मग ते दहीहंडीचा अभंग म्हणून दहीहंडी फोडतात. मग तो काला लाह्याचा काला, तर लाह्याच का किंवा वाळवंटी कालाच का, याचे अनेक गोष्टी आहेत, अनेक त्याचे विस्तार आहेत. पण आपल्याला त्या विस्तारात जायचं नाही आहे. तर अशा प्रकारचा हा काल्याचा प्रसंग असतो. जन्मभर असे आम्ही कार्यक्रम केले. काल्याचे वेगवेगळ्या गवळणी, वेगवेगळे अभंग, वेगवेगळे त्याच्यामध्ये विनोद. कारण काल्याचं कीर्तन हे शृंगार प्रधान असतं, त्यामुळे तिथे विनोद वगैरे करायला संधी असते. म्हणजे कृष्ण आणि गवळणी यांच्या ज्या खोड्या आहेत ना, त्या सांगता येतात, गाता येतात, वेगवेगळे रागरागिण्या ते म्हणता येतात. असा हा काल्याचा प्रसाद असतो, काल्याचा महत्त्वाचा भाग असतो. तेव्हा आजचा हा जो व्हिडिओ आहे आपण इथेच थांबवूया आणि जे नवीन कीर्तनकार आहेत त्यांना एक झलक म्हणून सांगितलेली आहे आणि आपल्याला हा थोडक्यात आनंद मिळावा. आजचा हा समारोप आपला काल्याच्या कीर्तनाने करत आहोत. वारीचा हा संपूर्ण प्रवास आहे. आज योगायोगाने गुरुपौर्णिमा आहे आणि पंढरपुरामध्ये ज्या दिंड्या सगळ्या जातात ना, त्या आजपर्यंत म्हणजे पौर्णिमेपर्यंत राहतात तिथे. आता बाकीचे लोक येतात परत, अनेक कामं असतात, अनेक जबाबदाऱ्या असतात, कर्तव्य कर्म असतात. पण जे काय दिंड्या म्हणून अधिकृत लोक जातात वारकरी, ते आजपर्यंत पंढरपुरातच असतात. आणि आज सगळे त्या गोपाळपुऱ्यात जातात. तिथे प्रत्येक फळामध्ये, प्रत्येक याच्यामध्ये कीर्तन होतात. काल्याचा अभंग जसा मी आत्ता सांगितले, काल्याची गवळण, आणि मग तो काल्याचा अभंग घेऊन किंवा अभंग गवळण घेऊन तिथे काल्याचं महात्म्य सांगतात आणि काला सगळ्यांना वाटला जातो. आणि मग त्या दिंड्या परत फिरतात आणि मग आपापल्या स्थानाकडे त्या रवाना होतात. असा हा पंढरी महात्म्याचा आणि काल्याचा हा संबंध आहे आणि तो संबंध आपल्या लक्षात यावा म्हणून आपल्याला आजचा मुद्दाम हे समारोपाचं काल्याचं कीर्तन ऐकवण्याचा प्रयत्न केला आणि थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. सज्जन हो, हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा. रामकृष्ण हरी.